वेलकम स्टुडंट. मी प्राध्यापक सागर मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण BA6 सेमिस्टर आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमामधला या घटकामधला आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासाचे महत्त्व आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे दृष्टिकोन याबद्दल चर्चा करणार. मागच्या लेक्चर्समध्ये आपण जो पॉईंट्स बघितलेला होता तो होता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाशी निगडित असणारे महत्त्वपूर्ण घटक. त्यामध्ये आपण राष्ट्रराज्य, सामान्य व राजनैतिक इतिहास, राष्ट्रीय हित, राष्ट्रीय सत्ता, विदेश नीती व परराष्ट्रीय धोरण, आंतरराष्ट्रीय संघटना, प्रादेशिक संघटना हे संपूर्ण घटक आपण पाहिलेलं होतं. हे जे आपण सांगत आहे हे आहे मागच्या लेक्चर्समधले, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण अभ्यास करतो, ह्या घटकाचा जेव्हा अभ्यास करतो तर त्यासोबत आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करावा लागत असतो किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण या विषयाचा अभ्यास करताना कुठल्या कुठल्या घटक त्यामध्ये समावेश होत असतात ह्याबद्दलची आपण मागच्या लेक्चर्सला चर्चा केला. आपण पाहिलेलं आहे की पहिला महायुद्ध झालं त्यावेळेस किंवा पहिल्या महायुद्धाच्या वेळेसच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला चालना मिळाली, म्हणजे सुरुवात झाली. काही संघटना देखील निर्माण झालेल्या होत्या की जागतिक स्तरावर शांतता निर्माण होण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने अगर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अध्यापन करण्याला सुरुवात झालेली असेल तर ते द्वितीय महायुद्धाच्या नंतर. आपण मागच्या लेक्चर्समध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास करावा लागत असतो, त्याच पद्धतीने आज आपण पाहणार आहोत की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना आपल्याला का बरं अभ्यासाला महत्त्व दिलेलं आहे किंवा आपण आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आपण अभ्यासताना त्यांचं महत्त्व का येत आहे. तर जसा पहिला पॉईंट दिलेला आहे आपल्याला शैक्षणिक महत्त्व. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना आपल्याला पहिला महत्त्व दिलं आहे की शैक्षणिक महत्त्व. शैक्षणिक महत्त्व सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल की जसं आपण पाहिलं आहे की एका राष्ट्राचा संबंध जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत येत असतो, जसं आपला एक्झाम्पल पण भारत आहे, तर भारताचा व्यापारिक संबंध म्हणा, जागतिक संबंध म्हणा, सांस्कृतिक म्हणा, शिक्षण, राजनीतिक, आर्थिक, सामाजिक असं विविध प्रकारचे संबंध वेगवेगळ्या राष्ट्रासोबत वेगवेगळा आहे. तर प्रत्येक राष्ट्रासोबत जेव्हा भारत हा एक एक्झाम्पल म्हणून आहे आपला भारत, ओके, की भारत जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत संबंध प्रस्थापित करत असतो, परराष्ट्र संबंध प्रस्थापित करीत असतो, तर प्रत्येक राष्ट्रासोबतच्या परराष्ट्र संबंध प्रस्थापित करताना त्यांचा व्ह्यू, त्यांचं राष्ट्रीय हित, त्यांचा उद्देश हा प्रत्येक राष्ट्रासोबतचा हा वेगवेगळा असतो. शैक्षणिक महत्त्व वर सांगायचं का झालं तर आपण जगाचा अभ्यास करत असताना किंवा जगाच्या विविध देशांचा इतिहास, भूगोल व संस्कृती यांची सर्वसामान्य ओळख करून घेण्याकरिता देखील आंतरराष्ट्रीय हा संबंधाचा अभ्यास करणं आपल्याला प्रथम भाग पडत असते. आपल्याला दिलेच आहे की जगातील विविध देशांचा इतिहास, भूगोल व सांस्कृतिक यांची सर्वसामान्य ओळख करून घेण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला शैक्षणिक मूल्य प्राप्त झाले आहे. म्हणजेच काय, असं का बदललेलं आहे की जगातील विविध देशांचा इतिहास, भूगोल व संस्कृती, कारण जेव्हापर्यंत आपण दुसऱ्या राष्ट्रासोबत वास्तविक पद्धतीने कनेक्ट होत नाही, संपर्क प्रस्थापित करत नाही, तेव्हापर्यंत त्या देशाच्या, त्या राष्ट्रांचा इतिहास आपल्याला परफेक्ट माहीत होत नाही, भूगोल माहीत होत नाही, किती क्षेत्रफळ आहे, त्यामधली संस्कृती आपण वाचू शकतो पण ॲक्च्युअली आपल्याला माहीत होणार नाही की जगातील विभिन्न देशांचे भौगोलिक स्थान व त्यांचे महत्त्व, विभिन्न देशातील मूल्य, संस्कृती, त्या लोकांची जीवन पद्धती हा आदींची ओळख करून घेण्याकरिता आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करायला लागतेच आणि त्यासाठीच आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन होत असते. जगातील विविध देशांचे इतिहास, भूगोल व संस्कृती यांची सर्वसामान्य ओळख करून घेण्याच्या दृष्टीने आपल्याला या विषयामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला शैक्षणिक मूल्य प्राप्त झालेले आहे. त्याच करण्याकरिता आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये महत्त्वाचा पॉईंट पहिला दाखवलेला आहे की शैक्षणिक महत्त्व.
दुसरा जो आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व म्हणलं की व्यापारिक महत्त्व. ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या देशाच्या जगातील विविध देशांच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांची जाणीव करून घेण्याकरिता आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यासावा लागत असतो, त्याच पद्धतीने व्यावहारिक महत्त्व देखील का बरं दिलेलं आहे आता की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे व्यावहारिक महत्त्व का सांगितलेलं आहे? कारण प्रत्येक जसं माणूस आपण जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. कुठलाही व्यक्ती हा परिपूर्ण नाही. तर त्याच पद्धतीने एक राष्ट्र जरी विकसित असला तरी तो कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये, कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये दुसऱ्या राष्ट्रावर तो अवलंबून असते, दुसऱ्या राष्ट्राशी तो कनेक्ट असते. त्यामध्येच जसं आंतरराष्ट्रीय व्यवहारात सहभागी होणारा राजदूत व राजनय, राजकीय प्रतिनिधी, विदेश सेवेतील कर्मचारी आदींना आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्ञानामुळे आपले कार्य प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होते. जे आता आपण माहित आहे की आपला भारतातला देखील एक राजदूत, एक व्यक्ती राजदूत म्हणून दुसऱ्या राष्ट्रामध्ये असतो. दुसऱ्या राष्ट्रातला एक व्यक्ती राजदूत म्हणून आपल्या राष्ट्रामध्ये असतो, देवाणघेवाण. त्याचला कार्य काय असते की त्या राष्ट्रामध्ये राहणारा व्यक्ती किंवा त्या व्यक्तींना प्रोव्हाइड होणारे दैनंदिन जीवन, त्यामधला व्यवहार आणि त्या राष्ट्रामध्ये व्यवहारात सहभागी होण्यासाठी राजदूत व राजनय, राजकीय प्रतिनिधी असं विविध सेवेतील ते कर्मचारी हे व्यापारिक या महत्त्वामुळेच, या संबंधामुळेच आपले कार्य प्रभावीपणे पार पाडत असतात. आणि याच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनामुळेच विभिन्न देशाच्या विदेश नीती धोरणांचे ज्ञान होते. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनातूनच जगासमोर सध्या परिस्थितीत असलेल्या विविध समस्यांची जाणीव आपल्याला झालेली दिसून येते. की व्यापारिक जसं संबंध आहे तर ह्या अमेरिकेसोबत आपला कसा संबंध आहे किंवा आपल्या भारतातील मसाल्याचे पदार्थ कुठल्या कुठल्या राष्ट्रामध्ये जात असतात, हे संपूर्ण कशामुळे आपल्याला माहीत होत असते की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामुळे. आणि त्यामध्ये व्यापारिक महत्त्व देखील महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जो महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे आपला की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व म्हणलं की मानव जातीची प्रगती व भवितव्य. आता मानव जातीची प्रगती व भवितव्य, आता असं आपण पाहिलं जाईल की आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जसं आपण सांगितलं की पहिल्या महायुद्धापासून सुरुवात झाली. तर पहिल्या महायुद्धापासून सुरुवात झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्या विषयाला अध्यापनाकरिता प्रगती झाली. तर यामध्ये जशी मानवाची स्वभाव कसा आहे, युद्धखोर आहे. तुम्हाला दिलेलं की युद्धखोर प्रवृत्ती हा मानवी स्वभावातील एक महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यामधूनच या युद्धखोर प्रवृत्तीमधूनच पहिला आणि द्वितीय महायुद्ध झाले. ओके. आणि आपल्याला हे सांगण्यात हरकत नाही की पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1919 नंतर म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला अनेक विद्यापीठामध्ये पद्धतशीर अध्ययन करण्यास सुरुवात झाली. आणि द्वितीय महायुद्धाच्या समाप्तीनंतर याच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाला गती प्राप्त झाली. म्हणजेच मानवाचा स्वभाव जरी युद्धखोर असला आणि ते पहिलं आणि दुसऱ्या जसे दोन महत्त्वाचे युद्ध झाले तर आंतरराष्ट्रीय संबंधाला त्यामधूनच चालना मिळेल. म्हणजे पहिल्या महायुद्ध जसं 1919ला समाप्त झालं, त्यामध्येच त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाला जगाच्या विविध विद्यापीठामध्ये पद्धतशीर अध्ययन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसरं महायुद्ध झालं, काही संघटना उभारल्या गेलेल्या होत्या, परंतु दुसरा महायुद्ध झाला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आणखी पुन्हा आंतरराष्ट्रीय संबंधाला किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाला व्यवस्थितपणे गती प्राप्त झाली. क्लिअर. या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाने कोणत्या परिस्थितीला उत्तेजन द्यावे, कोणती परिस्थिती टाळण्यासाठी प्रयत्न करावे यांचा शोध घेण्यास महत्त्वपूर्ण आपल्याला उपयोग पडत असतो. त्यानंतर महत्त्वाचं आणखी आंतरराष्ट्रीय संबंधामधले का बरं महत्त्व दिलेलं आहे की राष्ट्रवादासह आंतरराष्ट्रवादाचे ज्ञान. म्हणजेच आधी सुरुवातीच्या काळात एक राज्य, जसं ऐतिहासिक काळ होतं, जसं आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंध हा एक ऐतिहासिक विषय असल्यामुळे, इतिहासाचे प्राध्यापक शिकवत असल्यामुळे का असं सांगितलेलं आहे, कारण की जसं गुप्त घराणे होते, चालुक्य घराणे होते, जे ऐतिहासिक घराणे होते, त्यांचे एका
राष्ट्रासोबत दुसऱ्या राष्ट्रासोबत म्हणजे आपल्या स्वतःच्या राष्ट्रासोबत दुसऱ्या राष्ट्राशी कनेक्ट करत असत कोणत्या तरी एखाद्या देवाणघेवाणसाठी. परंतु दळणवळणची व्यवस्था ही अपुरी असल्यामुळे काय व्हायचं की पाहिजे त्या प्रमाणात लाँग डिस्टन्स व्यवहार होत नसे, प्रादेशिक व्यवहार होत असतात. म्हणून दिलेलं की राष्ट्रवादासह आंतरराष्ट्रवादाचे ज्ञान. म्हणजे सुरुवातीच्या काळात फक्त राष्ट्रासोबतच एका प्रादेशिक व्यवहार होत असतात, देवाणघेवाण. परंतु आता जसे सुविधा जशी दळणवळणाची सुविधा आणि भारत देश प्रगतिशील व्हायला लागलं तसं काय व्हायचं झाले की राष्ट्रवादासह आंतरराष्ट्राचं देखील व्यापारीकरण, जागतिकीकरण, परराष्ट्र धोरण, परराष्ट्र संबंध, राजनीतिक संबंध ही जुळायला लागले. त्यानंतर जो 5वा पॉईंट आपल्याला सांगायचा आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचे महत्त्व म्हणला, अभ्यासाचं महत्त्व म्हणलं की जागतिक समस्याचे आकलन. जागतिक समस्याचे आकलन म्हणजे काय, तर सुरुवातीला आपण पाहायला गेलं की पहिला महायुद्ध, दुसरं महायुद्ध झालं. त्यानंतर जगाच्या पाठीवर शांतता निर्माण व्हावी म्हणून काही संघटना देखील उभारल्या गेलेल्या होत्या आंतरराष्ट्रीय संबंध त्यामध्ये. परंतु दुसरा महायुद्ध झालं. त्याही नंतर आज भारत जसं डेव्हलपमेंट झालं किंवा जगातल्या पाठीवर बहुतेक राष्ट्र डेव्हलपमेंट झालेले असतील, विकसनशील अविकसित जरी असली, परंतु आताही करंटमध्ये आधुनिक परिस्थितीमध्ये जगाच्या पाठीवर विविध समस्या आहे. म्हणजेच कसे, तर राष्ट्रातील पराकोटीची आर्थिक विषमता लागली आहे. कुठलं राष्ट्र आर्थिक विषमतेमध्ये खूप जास्त धनाढ्य आहे, तर कुठल्या राष्ट्र आर्थिक परिस्थितीने एकदम पुअर आहे. पर्यावरणाचा विकास, रोजच्या रोज ओझोन परत जो आहे तो कमी होत चाललेला आहे. पर्यावरण हा जो योग्य सुसुलीत पर्यावरण पाहिजे आपल्याला तो कुठेतरी विनाशाकडे चाललेला आहे. दहशतवाद ही आता प्रादेशिक समस्या नसून एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल जागतिक लेवलची खूप मोठी समस्या झालेली आहे. त्यानंतर वंशशिष्टवाद यासारख्या विविध समस्यांना सामना मानवजातीला करावा लागत असतो. या सर्व समस्यांचे योग्य प्रकारे आकलन करून घेतले नाही तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्थैर्य धोक्यात येण्याशिवाय राहणार नाही. जसं आंतरराष्ट्रीय संबंध आपल्याला माहीत नसेल की आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोड देखील आहे. ओके, की दहशतवाद अगर एखाद्या राष्ट्रावर जसा दहशतवाद झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोड, इंटरनॅशनल क्रिमिनल कोड त्यामध्ये सुनवाई होत असते. पर्यावरणाचा विनाश देखील आंतरराष्ट्रीय लेवलवर विविध संघटना निर्माण झालेली आहेत. पर्यावरणाचं जागतिक लेवलवर पर्यावरणाचा विनाश थांबवण्यासाठी IMF हे देखील एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आर्थिक विषमता, कुठल्या राष्ट्राला किती प्रकारे आपल्याला व्याजाने आपण देऊ शकतो पैसा देखील, परंतु तो विकसित राष्ट्र पाहिजे किंवा विकसित राष्ट्र असला तरी पण त्याची GDP किती आहे त्यावर देखील अवलंबून असते. हे एक प्रत्येक गोष्ट कशाला आहे की हे अगर सर्व समस्याचं आकलन अगर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सॉल्व झालेले नाही तर पुढं जाऊन हे संपूर्ण गोष्टी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या स्थैर्याला, आंतरराष्ट्रीय जागतिकीकरणाला कुठेतरी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मानवजातीसमोर असणाऱ्या समस्यांचे आकलन आणि त्यांच्या निर्मूलनासाठीचे उपाय या दोन्ही गोष्टीने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहिजे की विश्व राज्याची व अधिक चांगल्या जगाची निर्मिती आंतरराष्ट्रीय संघटनेमुळे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधातून निर्माण झालेली आहे. यामुळे चांगल्या जगाची निर्मिती म्हणजेच कसं की विविध संघटना निर्माण झाल्या, आंतरराष्ट्रीय जागतिकीकरण, राष्ट्रसंघाची निर्मिती, आंतरराष्ट्रीय जागतिकीकरण संघाची निर्मिती, पोटा म्हणा, हे म्हणजे जे आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल, जागतिकीकरणाबद्दल म्हणा, या वंशवादाबद्दल म्हणा, पर्यावरणाबद्दल म्हणा, दहशतवादाबद्दल म्हणा, असे विविध काहीतरी संघटना निर्माण झाल्या आहेत. आणि ते संघटना व्यवस्थित पद्धतीने आंतरराष्ट्रीय लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर योग्य पद्धतशीर आपले कारभार सांभाळत आहेत. म्हणून एक जगाच्या पाठीवर विश्व राज्याची व अधिक चांगल्या जगाची निर्मिती होत आहे असं आपण बोलू शकतो. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व म्हणला की आंतरराष्ट्रीय राजकारणातील काही महत्त्वपूर्ण घटकांचे आकलन म्हणजे अभ्यास. आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा निर्माण सुरू झाला किंवा पहिल्या महायुद्धापासून तर आतापर्यंतचे काही महत्त्वपूर्ण आकलन आपल्याला सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जसं वसाहतवाद आहे, साम्राज्यवाद आहे, निःशस्त्रीकरण, शस्त्रे नियंत्रण, शीतयुद्ध, तणाव शैथिल्य, हे सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीशी संबंधित महत्त्वपूर्ण घटक आहेत. सुरुवातीपासून पहिल्या महायुद्धापासून तर आतापर्यंतचे हे संपूर्ण घटक
म्हणजेच त्यांचं आकलन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधातील किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणातील हे संपूर्ण घटकांचं आकलन. वसाहतवाद जेव्हापासून वसाहती निर्माण झाल्या, साम्राज्यवाद, फुटीरतावाद, निःशस्त्रीकरण, युद्ध झाले, त्यानंतर शस्त्र नियंत्रण, विविध संघटना निर्माण होऊन विविध त्यामध्ये करार करून निःशस्त्रीकरण, शीतयुद्ध तणाव शैथिल्य, जो आपला पहिला आणि दुसरा महायुद्धानंतर जो बी अशांततेचा माहोल होता, तुला विविध संघटना, आंतरराष्ट्रीय जागतिक संघटना निर्माण करून, राष्ट्रसंघासारखी संघटना निर्माण करून त्यावर शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण घटक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीशी कुठं ना कुठं महत्त्वपूर्ण घटक आपण ओळखला जात असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आजचा आपल्याला, हे आपण जो पॉईंट्स पाहिलेला आहे संपूर्ण शैक्षणिक महत्त्व, व्यापारिक महत्त्व, मानवजातीची प्रगती व भवितव्य म्हणा, राष्ट्रवादाचा, आंतरराष्ट्रवादाचे ज्ञान, हे संपूर्ण घटक कशाचे होते, तर आजच्या पॉईंट्स म्हणले आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे महत्त्व. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण अभ्यासतो त्याचं महत्त्व कुठं कुठं आपल्याला येत असते, हे आपल्याला आपण थोडक्यात अभ्यासलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे दृष्टिकोन आपल्याला आता अभ्यासायचा आहे की का आंतरराष्ट्रीय संबंध जेव्हा आपण अभ्यासतो तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपण थोडक्यात पाहूया. की प्रारंभीच्या काळात हे लक्षातच असू द्या की प्रारंभीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंध हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करण्यात आलेला होता आणि त्याची सुरुवात कधी झालेली होती आणि त्याला चालना म्हणजे वास्तविक पद्धतीने प्रगती कधी झाली तर 1950 नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच सरासरी काय तर दुसरा महायुद्धानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या शास्त्रयुद्ध अध्ययनाला विशेष चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. परंतु काय झाले, आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन हे आता पूर्वीसारखे केवळ वर्णनात्मक व तत्वज्ञानात्मक राहिले नाही. जसं सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर फक्त आंतरराष्ट्रीय संबंधाचे काय विविध विद्यापीठामध्ये इतिहासाच्या माध्यमातून शिकवण्यास सुरुवात झालेली होती आणि ते फक्त एक वर्णनात्मक व तत्वज्ञानात्मक होते. परंतु आताच्या काळामध्ये काय तर आंतरराष्ट्रीय संबंधाला आता शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. आणि शास्त्रीय आपण कशाला म्हणतो, आंतरराष्ट्रीय संबंधाला आपण पाहिलो की कला देखील म्हटलेलं आहे, शास्त्र देखील, तत्वज्ञान देखील म्हटलं. शास्त्र म्हणजेच काय तर एखाद्या विषयाला जेव्हा परिपूर्ण ज्ञान व्यवस्थित पद्धतीने मांडणी होत असते त्याला आपण काय म्हणतो तर शास्त्र म्हणतो. काय म्हणतो, शास्त्र. क्लिअर. तर आधी जसं आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाला अध्ययन करताना काय तर वर्णनात्मक आणि तत्वज्ञानात्मक हे दोनच पॉईंटनी दोनच व्ह्यूने दोनच उद्देशाने शिकवले जात असते. परंतु आता तसा केला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेले आहे. ओके, यानुसारच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे आपल्याला दृष्टिकोन पाहायला मिळेल. यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा अर्थ देखील जसं दिलेला आहे. म्हणजे कसा की प्रत्येक व्यक्तीच्या तिच्या सभोवतालच्या जगाकडे व अवतीभोवतीच्या वस्तूकडे व घटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. आणि साहजिक गोष्ट आहे. दृष्टिकोन म्हणला तर काय तर आपण म्हणतो थेरी, चष्मा आपण जसा पाहतो. ओके, ॲक्च्युली दृष्टिकोनाला चष्मा आपण म्हणू शकतो थिया म्हणजेच काय तर आपण म्हणतो की गॉगल, चष्मा. तर यामध्ये आपण पाहण्याचा दृष्टिकोन कसा असते की जसं आपण गॉगल्स यूज करतो तर गॉगल्स विविध प्रकारचे असतात. कोणाच्या डोक्याचा असतो, कोणाच्या डोळ्याचा असतो, कोणाचा शो असतो, कोणी सनराईजवाला असतो, तर कोणी अल्ट्रा रेज आपल्या डोळ्यावर येऊ नये म्हणून घालत असतो. म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो. त्यालाच आपण दृष्टिकोन म्हणतो. त्याच पद्धतीने जसं दृष्टिकोनाच्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करताना आपल्या अवतीभोवतीतील गोष्टीच्या किंवा आपल्या जवळच्या देखील गोष्टीकडे पाहण्याच्या किंवा ते एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे वेगवेगळा आहे. जसं आपण इथं उदाहरण दिलं आहे रामायण या ग्रंथाचे वाचन अनेक लोक करतात. आपण रामायण पाहणं देखील आपल्याला माहिती आहे की वाल्मिकीने एक वर्ल्ड फेमस रामायण लिहिलेली आहे. परंतु या ग्रंथाचे वाचन करताना त्या ग्रंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा हा कसा असतो वेगवेगळा असतो. आता कसा तर काही लोक रामायण या ग्रंथाकडे पवित्र ग्रंथ म्हणून वाचन करत असतात, तर काही लोक तत्कालीन समाजातील सुराज्य व आदर्श राज्य व्यवस्था, न्याय व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, सैन्य व्यवस्था, युद्धनीती या आदी बाबी समजून घेण्यासाठी रामायण या ग्रंथांचे वाचन करत असतात.
म्हणजे आले दोन प्रकार. म्हणजे एक व्यक्ती आहे की त्या रामायण या ग्रंथाकडे फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून पाहतो, तर दुसरा व्यक्ती काय, तर त्या ग्रंथामधून कुठले कुठले घटक मला शिकायला मिळतील या दृष्टिकोनाने पाहत असतो. अशा प्रकारे रामायण या ग्रंथाचे वाचन करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. क्लिअर. म्हणजे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक आपण शिकत असताना किंवा हा पॉईंट्स आपण शिकत असताना आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्ह्यू पहिल्या महायुद्धापासून तर आतापर्यंत आपण कशा कशा दृष्टिकोनाने पाहत आहोत. जसं आपण पाहिलं की वसाहतवादाला, साम्राज्यवादाला, निःशस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण, शीतयुद्ध, हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे व्ह्यू मांडलेले आहे, वेगवेगळे विचार मांडलेले आहे. तर याच शास्त्रीय अध्ययनात अभ्यासाविषयी संबंधी प्रथम संकलनात्मक आराखडा तयार करण्यात आलेला होता आणि याच आराखड्याच्या अनुरोधाने अध्यापनात उपयुक्त असा सामग्रीचे संकलन व विश्लेषण करून शेवटी निष्कर्ष काढले जातात. त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे किंवा एखादा दृष्टिकोन म्हणू शकतो. म्हणजे दृष्टिकोन म्हणजे कसा, शास्त्रीय अध्ययनातून त्याच्या एखाद्या विषयाचा अभ्यास प्रथम संकलनात्मक काढतो, संकलनात्मक पद्धतीने काढल्यानंतर एक आराखडा तयार केला जात असतो आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यास करतो, अध्ययन करतो, त्यालाच एखादा निष्कर्ष काढतो, त्याला आपण काय म्हणतो, दृष्टिकोन म्हणतो, पाहण्याबद्दल. क्लिअर. दृष्टिकोनाशी आपण आणखी देखील व्याख्या करू शकतो की काय, तर दृष्टिकोनासाठी निवडलेल्या किंवा निश्चित केलेल्या विषयाकडे पाहण्याची अभ्यासकांची पद्धती. आता एखादा व्यक्ती आहे, आता मला माहिती आहे की एखाद्या थेरीला जेवढे समर्थक असतात तेवढे विरोधक असतात. क्लिअर. तर एखादा अभ्यासकांनी निश्चित केलेल्या विषयाकडे पाहण्याची अभ्यासकाची पद्धती. जसं मी शिकवत आहो, मी टीचिंग करत आहोत, तर प्रत्येक स्टुडंटची, प्रत्येक टीचरची पाहण्याची, ॲक्सेप्ट करण्याची पद्धती किंवा ॲक्सेप्ट करण्याचा जो स्मरणशक्ती किंवा एखाद्या पाहण्याची पद्धती आहे, हे कशी असेल, वेगवेगळी असेल. आणि असा दृष्टिकोनाचा सरळ आणि सोपा अर्थ आपण लावू शकतो. दुसऱ्या शब्दात अभ्यासकाचा हेतू म्हणजेच दृष्टिकोन होय. क्लिअर. यानुसारच ढोबळमानाने हेडले बूमने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनाचे दृष्टिकोनाचे काही प्रकार आपल्याला सांगितलेले आहे. म्हणजेच कसा, पारंपरिक दृष्टिकोन आणि आधुनिक दृष्टिकोन असे हेडले बूमने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाची दोन भागात विभागणी केलेली आहे. पहिला होता तर पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा होता आधुनिक दृष्टिकोन. तर पारंपरिक दृष्टिकोनमध्ये देखील काही सब दृष्टिकोन येत असतात. ते म्हणजेच कसं, तर ऐतिहासिक दृष्टिकोन, तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संस्थात्मक दृष्टिकोन. या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोन आधुनिक दृष्टिकोनामध्ये सत्तावादी आणि वास्तववादी दृष्टिकोन, वर्तनवादी दृष्टिकोन, व्यवस्थावादी दृष्टिकोन, निर्णय निर्धारण दृष्टिकोन, सत्ता समतोल दृष्टिकोन, खेळ सिद्धांत आदी दृष्टिकोनाचा समावेश झालेला आहे. आणि हे संपूर्ण दृष्टिकोनाचा अभ्यास आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. आज आपल्या अभ्यासक्रमामधील संपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता माझ्या एज्युकेशनल्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपल्या अभ्यासक्रमातील नियमित पद्धतीने व्हिडिओज पाहावे. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.